आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। दिवाकरने त्याचे इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट तर बनवून ठेवलेला आहे, आपल्याला सर्व नीट चेक करायला हवं। अरुण सरांनी दिलेल्या पार्वतीताईंचा फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला पाहून पार्वतीपुरमचा XMLA पांडिदुरईने मला फोन केला होता। पार्वतीताईंबद्दल चौकशी करण्यासाठी मी तिकडे पोहोचल्यावर पार्वतीताई जिवंत नाही हे कळलं मला। पार्वतीताई जिवंत नसल्या तरी त्यांना देवासमान त्या गावात मानलं जातं असं पांडिदुरई सांगत होते। पार्वतीताई एक चांगला माणूस आहेत हे मला कळलं। पार्वतीताईंच्या कुटुंबाबद्दल चौकशी केली तेव्हा कळलं राजशेखरना मारायला आलेल्या मुनियप्पा सोबत ती राहत होती। त्या कुटुंबातल्या गायत्री नावाच्या मुलीला तिकडच्या फॉरेस्ट ऑफिसरने एका अनाथ आश्रमात ठेवलं होतं असं कळलं मला। त्या फॉरेस्ट ऑफिसरला मी भेटायला गेलो होतो। त्यांचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला, कारण राजशेखर बद्दल विश्वास बसणार नाही अशी एक गोष्ट त्यांनी सांगितली। 20 वर्षांपूर्वी राजशेखरने कृष्ण तंबुरान या मांत्रिकासोबत आणि विश्वनाथ आणि कुमार अशा 2 मित्रांना सोबत घेऊन पार्वतीपुरममध्ये गेले। पार्वतीताई बेकायदेशीरपणे साप पाळण्याच्या आरोपाखाली जबरदस्ती तिला अटक करण्यासाठी फॉरेस्ट ऑफिसरला मोठी रक्कम देण्यात आली। या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी पार्वतीताई आणि त्यांच्या कुटुंबातले सर्व वनदेवी मंदिरात सर्पदंशाने मेले असं त्या गावातले सांगत होते। राजशेखरने कशाला पार्वतीताईंना अटक करण्यासाठी पैसे दिले? पार्वतीताईंचा मृत्यू आणि राजशेखर यांचा काय संबंध आहे हे राजशेखर सोबत असणाऱ्या तंबोरानला विचारलं तरच हे कळेल। तंबोरान आता एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे। त्यांना भेटलं तरच या रहस्याचा पूर्णपणे उलगडा होईल। एवढंच नाही तर राजशेखर आणि त्यांच्या सोबत असणारी बरीचशी रहस्य उघडकीस येतील। नवस फेडण्यासाठी लागणारं सामान या बॅगमध्ये आहे। गंगा तिच्या बाबांकडे नवस फेडायचं सामान बॅग मध्ये आहे असं सांगून निघून गेली। वनदेवी मंदिरात जाऊन तिने पूजा सुद्धा केली। म्हणजे बाबांनी वनदेवी मंदिरातून अशी कोणती तरी गोष्ट आणली आहे जी आणायला नको हवी होती। ती परत द्यायलाच गंगा तिकडे गेली असणार। मी गंगाला शोधत तिकडे गेलो होतो। मी गंगाला भेटू नये म्हणूनच बाबांनी छातीत दुखतंय असं खोटं सांगून मला परत बोलावलं। हॅलो ब्रो, कुठे आहात तुम्ही? आता मी तुम्हालाच फोन करायचा विचार करत होतो, तुम्हीच काय केला। विशेष का ब्रो? त्या दिवशी मी एक नंबर तुम्हाला ट्रेस करायला सांगितला होता ना, तुम्ही ट्रेस करून पार्वतीपुरम मध्ये आहे असं सांगितलं होतं। प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का ब्रो? नाही ना, अजून सॉल्व्ह नाही झालाय। मी तुम्हाला आणखीन एक नंबर देतो, मी सांगतो त्या तारखेला आणि त्या वेळेत तो नंबर कोणत्या ठिकाणी होता हे तुम्ही मला सांगू नक्की शकाल? सांगू शकतो ब्रो। ठीक आहे, पण हा कोणाचा नंबर आहे ब्रो? माझ्या बाबांचा नंबर आहे, जरा चेक करून सांगाल का? नक्कीच सांगतो ना ब्रो, पण मी आता जरा बाहेर आहे। मला नंबर पाठवून ठेवा, मग मी ऑफिसला पोहोचल्यावर नक्कीच बघून सांगतो। मला थोडं अर्जन्सी मध्ये हवा होता। प्लीज तुम्ही दुसऱ्या कोणाला सांगू शकता का? नाही ना ब्रो, कंपनी रूल्स प्रमाणे असं काही कोणाला सांगू शकत नाही। मी माझ्या जबाबदारीवर हे करतो, त्यामुळे मीच सांगितलं तर बरं होईल। मी लगेच आता ऑफिसला पोहोचतो आणि चेक करून सांगतो। काळजी करू नका, ओके? ओके, हा, थँक्स। हे सगळं जर नीट बघितलं तर बाबांवर शंका येते मला। देवा रे, मी माझ्या बाबांना अगदी तुझ्या समान मानतो। माझ्या सर्व शंका अगदी खोट्या ठरू दे।
साहेब, हे घ्या साहेब. बाबा घरात आहेत का ग? मोठे साहेब बाहेर गेले आहेत. चेल्लम्मा, काय ग? चेल्लम्मा, तू कशाला आलीयस? माझ्या चेल्लम्माला भेटायला आले. चल्लम्मा आता तुझी कुणीच नाहीये. अं? तू माझी शिष्य असल्याचा मला फार अभिमान होता, पण ते कालचक्र मिळवण्याच्या हट्टाने तू मला दुखावलं आहेस. तू माझ्या शब्दांचं उल्लंघन केलंस तेव्हाच तुझा या चल्लम्माशी संबंध कायमचा संपला. तू जेव्हा नंदिनीच्या विरोधात उभी राहिलीस तेव्हापासूनच तू या पुरमच्या मातीत उभा राहण्याचा हक्क गमावलास. पुन्हा आपलं तोंड दाखवू नकोस. माझ्या नजरेसमोरून निघून जा. जा इथून. या पुरमच्या मातीनेच मला साध्वी बनवलंय. या चेल्लम्मा देवीच्या दीक्षेनेच मला सर्व सात्विक साध्वी बनवलं. संपूर्ण शक्ती गमावून तुझ्या समोर आल्यानंतर तू माझ्याशी असं वागतेस चेल्लम्मा? तू तुझी शक्ती गमावणारस ना? नागवांदीचा शाप तुला असंच सोडेल का? धर्म भ्रष्ट करणारा जिवंत नाही राहिला पाहिजे. आताच्या आता मी प्राण सोडतो माझे. हे पाप तुझ्या माथी लागेल. युगानुयुग जिवंत असणाऱ्या नागवांदीला तडफडून मारून टाकलं. हे काय साधारण पाप आहे का? तुझ्यामुळे कोट्यावधी नागवांदीच्या आठवणीत अश्रू वाहत आहेत. त्यांच्या अश्रूंमुळेच तुझी साध्वी शक्ती तू गमावलीयस. आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा कधीही गर्व करू नये, नाहीतर तो गर्वच आपला नाश करून टाकतो. हा गर्व असेपर्यंत तू साध्वी नाहीच बनू शकत. पिठाच्या पानांनी जर तू मला एकदा पाणी पाजलं तर मी परत साध्वी बनेन. मी एकदा जी चूक केली तीच पुरेशी आहे माझ्यासाठी. मी पुन्हा दीक्षा देणार नाही. तू शक्ती गमावलीस तेव्हा मी कालचक्र आणून तुला परत शक्ती मिळवून दिली ना चेल्लम्मा? ती शक्ती तुझ्यामुळे नाही, चल्ली मातेच्या आशीर्वादामुळे. चेल्ली मातेच्या ज्ञान परंपरेत मी सुद्धा राहू शकते ना चेल्लम्मा? चल्ली मातेला तू काय समजतेस ग? कोणत्याही देवीची शक्ती कमी नसतेच, पण चल्ली मातेसारखी कोणतीच देवी नाहीये. इतक्या मोठ्या ज्ञान परंपरेतून मिळालेली दीक्षा तू आज गमावली आहेस. तुझ्याकडे असणाऱ्या शक्तीचा तू अतिरेकपणा करून स्वतःची शक्ती गमावली आहेस तू आज. धर्म आणि न्यायाचं पालन करणाराच चल्ली मातेच्या सावलीत राहू शकतो. तू सर्व काही गमावलंयस आता. तू कधीच चल्ली मातेच्या जवळ नाही येऊ शकत. चल्ली मातेच्या ज्ञान परंपरेत येऊच नाही शकत. तो दरवाजा तुझ्यासाठी बंद झाला आहे. सामान्य भैरवी पासून मी तुला साध्वी भैरवी बनवली, पण तुझ्या नशिबात सामान्य भैरवी बनून राहायचंच लिहिलंय असं वाटतंय. तुझं नशीब बदलण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा तू परत तुझ्या गावी जा. मी फक्त तुला माझी शिष्य नाही मानली, माझी मुलगी समजून तुझ्यावर प्रेम केलं. तुझ्यावर केलेला प्रेम मी एकाएकी विसरू पण नाही शकत. तू जिथे कुठे राहशील सुखात राह.
हॅलो ब्रो तुम्ही मागितलेले सगळे डिटेल्स तयार आहेत. मी कुठे भेटू तुम्हाला? मी तुमच्या ऑफिस जवळच भेटतो ना. मी त्याच बाजूला आहे. तुम्ही बाहेर येऊ शकता का? हो मी बाहेर येतो. हो ओके बाय. हाय ब्रो, तुम्ही मागितलेले सर्व डिटेल्स आणि नंबर्स या फाईल मध्ये आहेत. हे घ्या. थँक्स हा. तुम्ही सांगितलेल्या वेळेनुसार तुमच्या बाबांचा नंबर पार्वतीपुरमच्या जंगलाच्या परिसरात होता. तुम्ही आधी सांगितलेल्या त्या गंगाचा नंबर पण पार्वतीपुरमच्या जंगलात होता. काही प्रॉब्लेम झालाय का ब्रो? काही नाही, थोडंसं क्लॅरिफाय करायचं होतं म्हणून मागितलं. ओके ब्रो, माझी एक अर्जंट मीटिंग आहे तर मी निघतो आता हो मग. ठीक आहे. थँक्स ओके ब्रो. गंगा पार्वतीपुरम मधून आधी बाबांसोबतच बोललेली होती. त्यानंतरच तिने मला फोन केला. मी जंगलात गंगाला शोधत होतो तेव्हा बाबांनी पण गंगाला फोन केला होता. एकाच ठिकाणी असताना फक्त मलाच का खोटं सांगितलं? पार्वतीपुरम मध्ये असताना सुद्धा कशाला हॉस्पिटलमध्ये जातो असं त्यांनी मला खोटं सांगितलं. माझ्या पाठीमागे काहीतरी घडतंय. गंगा गायब होण्यामध्ये बाबांचा हात आहे असंच मला वाटतं. गंगा कुठे आहे बाबा? मी विचारतोय, गंगा कुठे आहे बाबा? अरे मला कसं माहित असणार? गंगाने कुठून तरी फोन केला असं मंजू सांगत होती. तिला जाऊन विचार ना. गंगाने फोनच नाही केलाय. देवसेनेला बरं वाटावं म्हणून सीतानेच गंगाच्या नावाने फोन केला होता. गंगा पार्वतीपुरमच्या जंगलातनं हरवली त्याचं खापर तू उगाचच माझ्यावर फोडू नको सारू. मी पुराव्याशिवाय तुमच्याशी बोलतच नाहीये. पुराव्यांच्या आधारावरच बोलतोय मी. गंगा मंदिरात गेली होती तेव्हा तिने कोणाकोणाला फोन केले होते आणि तुमच्या फोनवरून तुम्ही कोणाकोणाला फोन केला होता याची कॉल हिस्ट्री याच्यामध्ये आहे. गंगा पार्वतीपुरम मध्ये पोहोचल्यानंतर तुमच्याशी बोलली होती बाबा. त्यानंतरच तुम्ही सुद्धा इकडून तिकडे जायला निघालात. त्या जंगलात मी गंगाला शोधत असतानाच त्या जंगलातून तुम्ही मला फोन करून छातीत दुखते असं खोटं बोललात. गंगाचं शोधणं थांबवून मला इथे परत यायला भाग पाडलात. मी गंगाला शोधू नये असं तुम्हाला का वाटलं बाबा? तुम्ही गंगाला शोधत तिकडे का गेला होतात? गंगाचं तुम्ही काय केलं? सांगा बाबा, गंगा जिवंत आहे की नाही? काय घडलं ते सांगा तरी बाबा. नाहीतर मला पोलीस स्टेशनला जाऊन तुमची कंप्लेंट करावी लागेल. तुम्ही स्वतः सांगताय की मी पोलिसांना चौकशी करायला सांगू तुमची? तुम्ही काहीच का नाही बोलत आहात? मी काय सांगू सांग ना. तुला नेमकं काय हवंय? म्हणजे तुम्ही पार्वतीपुरमला गेलाच नाही असं तुम्हाला म्हणायचं? गेलो होतो. गंगाला पार्वतीपुरमला मीच पाठवलं होतं. मागे जेव्हा देवसेना हरवली होती तेव्हा पार्वतीच यासाठी कारणीभूत आहे असं तुला वाटलं होतं. गंगाच्या हातून वनदेवीची पूजा करायची आहे असं मला तंबोरांनी सांगितलं होतं.
याआधी जेव्हा तंबोरांनी गंगाच्या हातून योगिनी पूजा केली तेव्हा तुम्ही करत असलेली ही शेवटची पूजा असेल असं तू सांगितलं होतंस. तुझ्याकडे येऊन जर का मी पूजेबद्दल बोललो असतो तर तू सहमती दिली नसतीस. म्हणूनच मी तुझ्या नकळत गंगाला वनदेवीच्या मंदिरात पाठवून पूजा करायला सांगितली. जर का तू गंगाला पाहिलं असतंस तर मग तू ही पूजा पूर्ण करू दिली नसतीस. म्हणूनच मी तुला फोन केला आणि घरी पाठवून दिलं. आधीच मी कमावलेल्या शत्रूमुळे त्रास होतो म्हणून तू माझ्यावर रागवला होतास आणि म्हणूनच मला नाईलाजाने तुझ्यापासून गंगा पार्वतीपुरमला करत असलेल्या ह्या पूजेबद्दल मला लपवावं लागलं. तुम्ही सांगताय ते खरं असेल तर पूजा झाल्यानंतर गंगा घरी यायला हवी होती ना, ती का नाही आली? वनदेवीच्या मंदिरात तिला फक्त पूजा करायला पाठवलं की कोणत्या भलत्याच ठिकाणी तिला पाठवून दिला तुम्ही? त्यानंतर काय घडलं हे तर आधी ऐकून घे. फक्त वनदेवीच्या मंदिरातच तिला पूजा करायला सांगितली होती, पण पूजा झाल्यावर तिला महालात परत यायला सांगितलं होतं. पण तू सीताच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं हे गंगाला कळल्यानंतर ती फारच दुखावली होती. आम्ही कितीही समजावलं तरी आमचं काही ऐकून न घेता मी आता काशीला जाते, मन स्थिर झाल्यावर मी परत येईन आणि यातलं अरुणला काहीही कळता कामा नये अशी तिने मला शपथ घातली आणि ती गेली. गंगा घरी आली नाही यासाठी तुम्हीच कारणीभूत असाल असं मला वाटलं होतं. माझं पण कुठेतरी चुकलंय हे मी नाकारू नाही शकत, पण आता अशी परिस्थिती आली आहे. तुम्ही सांगता ते खरं वाटत नाहीये, पण त्यावर विश्वास ठेवण्यासारखा दुसरा पर्याय देखील नाहीये माझ्याजवळ. आणि आता तुम्ही जे सांगता ते खरं असेल ना, तर मी स्वतः काशीला जाऊन गंगाला घेऊन येणार आहे. अरे गंगाला आणायला तू कशाला जातोयस? गंगाला आता इथे घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे. जर एवढीच तुमची जबाबदारी आहे ना, तर गंगाला लवकरात लवकर इकडे घेऊन या तुम्ही. जर माझी गंगा इथे परत नाही आली ना, तर तुमची पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. याहून अधिक मी अरुणला समजावू शकत नाही. हा पोलीस स्टेशनला जाण्याआधी मलाच काहीतरी करावं लागेल. हा बिच्छू, मी स्वामीजींना फोन लावतोय तर फोन स्विच ऑफ येतोय. काल घरी गेलो होतो तर घरी पण नव्हते. मला जरा महत्वाचं बोलायचंय. त्यांचा एखादा दुसरा नंबर आहे का? माझ्याकडे पण त्यांचा एकच नंबर आहे पार्टनर. मी पण प्रयत्न करत होतो, स्विच ऑफ आला. काही प्रॉब्लेम झालाय का? नाही, फार काही नाही. नेहमीप्रमाणे अरुणचा गोंधळ आहे. मी तुला नंतर फोन ओके, करतो. पार्टनर. हा सीतानेच गंगाच्या नावाने फोन केला होता. नाहीतर मला पोलीस कंप्लेंट केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये.
तुला घरी आणल्यापासून तू माझं सगळं चांगलंच केलं आहेस, पण नंदिनी वारुळातून बाहेर आल्यापासून संकटांवर संकट आली. अखेरीस मला माझ्या सोनेचा गंगाचा जीव घ्यावा लागला. आता जिवंत नसलेली गंगा काशीला गेली आहे असं सांगून मी अरुणला कसं बसं समजावलंय. गंगा जर का परत आली नाही तर मी तुमची पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करेन असं अरुणचं म्हणणं आहे. स्वामीजींना याबद्दल काही विचारेन म्हटलं तर त्यांचा पण फोन लागत नाहीये. अशा कठीण प्रसंगी फक्त तूच मला वाचवू शकतोस. तुझ्या विश्वासावरच मी आता हे कार्य करणार आहे. योग्य मार्ग दाखवून या समस्येपासून सुटका करण्यासाठी तूच मला मदत कर.